बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा. आताच काही मिनिटांपूर्वी जरांगे पाटलांनी आपलं उपोषणाचं आंदोलन मागे घेतलं. जरी मराठा आरक्षण आंदोलन हा विषय अजून मार्गी लागला नाही तरी देखील हे मागे घेतलेलं उपोषण हा देखील एक आनंदाचा निर्णय आहे. लाखो नव्हे तर करोडो मराठ्यांनी आज एक सुटकेचा निश्वास टाकला असेल. आरक्षण मिळेल देखील, पण गड आल्यानंतर आपला सिंह देखील तिथे पाहिजे. गड आल्यानंतर आपला सिंह देखील ते आरक्षण पाहायला पाहिजे. या एकाच उद्दिष्टापायी आज जरांगे पाटील साहेबांनी घेतलेला तो उपोषण मागे घेण्याचा निर्णय लाखो नाही तर करोडो मराठ्यांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे. होय, स्वागतच केलेलं आहे. सोपं नाहीये 10 दिवस उपाशी राहणं, बिना पाण्याचं राहणं हे सोपं नाहीये. जरा एक दिवस उपाशी राहून पाहावं, तेव्हा कळेल त्याचं दर्द काय असतं ते, आणि कुणासाठी हे सारं समाजासाठी केलेलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी आज मागे घेतलेला उपोषणाचा हा जो निर्णय आहे, काही लिमिटेड कालावधीसाठी, काही मर्यादित कालावधीसाठी, तो आम्ही त्याचं स्वागत करतो. एक मराठा बांधव म्हणून या निर्णयाचं स्वागतच करतो. आणि हे झालं ते खूप चांगलं झालं. आज प्रत्येक मराठा आपल्या घरात देवासमोर साखर नक्की ठेवेल. कारण लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. आणि जरांगे पाटील साहेबांनी हे अतिशय चांगलं ओळखलं की सर सलामत तर पगडी 50. जर आपण मजबूत राहिलो तर मात्र ह्या सगळ्यांना धारेवर धरता येतं. पण जर हे सगळं करण्यासाठी तो नेताच नसेल, ते नेतृत्वच नसेल, कारण हे सर्वसामान्य नेतृत्व आहे. कोण आहे जरांगे पाटील? कोण आहे? त्या माणसाकडे पहा, त्याच्या परिवाराकडे पहा, काय आहे त्याची संपत्ती? हा लाखो करोडोंचा जमवलेला मराठा समाज हीच त्यांची संपत्ती आहे. एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व. त्याने आज उपोषण मागे घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, मला वाटतं जवळपास 2 महिन्यांची मुदत त्यांनी वाढवून दिलेली आहे सरकारला. या 2 महिन्यांच्या मुदतीत सरकारला जे जे हवं ते सगळं करण्याची त्यांची जर दानत असेल, त्यांच्या मनात ती इच्छा असेल, तर आपल्याला पाहायला मिळेल या 2 महिन्यात काय होते. म्हणजे कुठून हा योगायोग आलाय माहिती नाही, पण 2 महिन्यांची म्हणजे जवळपास डिसेंबर अखेरची तारीख शिवसेनेच्या केसच्या संदर्भात पण आहे. डिसेंबर अखेरची मुदत माननीय सुप्रीम कोर्टाने ह्या सरकारला घालून दिलेली आहे. डिसेंबर अखेरचीच मुदत जरांगे पाटील साहेबांनी यांना दिलेली आहे. आता सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, सरकारने हे आरक्षणाचा हा जो विषय आहे ना, मराठा आरक्षणाचा, शिवसेनेच्या केसच्या संदर्भात आम्ही नंतर बोलूच, पण मराठा आरक्षण हा जो विषय आहे, सरकारला जर खरंच वाटत असेल, एका पक्षांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर सरकारांना काही वाटत असेल, तर हा विषय केंद्राच्या मार्फतच सोडवावा. कारण आज बऱ्याच जणांनी, तुम्ही सिद्धार्थ शिंदेची, त्या ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदेची TV9 वरची मुलाखत पहा. सिद्धार्थ शिंदेंनी अतिशय सुस्पष्ट शब्दात सांगितलंय, सुप्रीम कोर्टातले हे वकील आहेत, बऱ्याचदा ह्यांना आपण सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या केसेस नंतर बोलताना किंवा विश्लेषण करताना पाहत असतो, पण आज सिद्धार्थ शिंदे म्हणतायत ही केस जर सुप्रीम कोर्टाच्या थ्रूच न्यायची असेल तर ह्याला वेळ द्यायला हवा. आणि अगदी तेच आज घडलं. आज दुपारचंच ते विधान आणि संध्याकाळी जरांगे पाटील साहेबांचं उपोषण मागे झालं. आता वेळ सिद्धार्थ शिंदे म्हणतायत मार्च पर्यंतची द्यायला हवी, कारण बजेटरी सेशन असतं त्यावेळेस, कारण हिवाळी अधिवेशनापर्यंत काही होऊ शकत नाही, हा शॉर्ट पिरियड आहे. पण आम्हाला म्हणायचंय काय, ह्या गोष्टी 2 अँगलने पाहायला पाहिजे. एक आहे कोर्ट आणि एक आहे संसद, म्हणजे जिथे कायदे बनतात आणि कोर्ट कायदे पाळतं. मग जिथे कायदे बनतात तिथेच जर हा कायदा पारित केला, या 50% हा कायदा तिथेच क्रॉस झाला, तर विषय संपतोय. जरांगे पाटील साहेबांनी ज्यावेळेस ही मुदत घातली त्यावेळेस काही गोष्टी सुस्पष्ट करून घ्यायला हव्यात. अजून देखील आपण करू शकतो की ह्या गोष्टीला तुम्ही काय करायचं ते करा, तुम्ही समित्या दाखवा, अहवाल दाखवा. उद्या परत जर कोर्टात टिकलं नाही तर परत मला सांगू नका, अजून वेळ वाढवून द्या. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा, पण याच्यानंतर मराठ्यांना सरसकट आरक्षण लागू करा. तुम्ही केंद्रातून तसा कायदा बनवा. या गोष्टी जर आपण क्लिअर नाही केल्या ना, तर भविष्यात हे असंच भिजतं घोंगडं कायम राहील. आज हा मागे घेतलेला उपोषणाचा निर्णय, या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो. एक मराठा बांधव म्हणून आम्ही याचं स्वागत करतो, कारण जी व्यक्ती त्या ठिकाणी बसलेली असते तिला तिचं दुःख माहिती असतं, काय चाललं असतं आतून. आपण इथे बसून नाही सांगू शकत की तुम्ही अजून 2 दिवस वाढवायला पाहिजे होते, 3 दिवस वाढवायला पाहिजे होते, किंवा आणखी काही गोष्टी करा. आपण हे इथे बसून नाही सांगू शकत, पण तरी देखील समाजासाठी त्यांचा हा केलेला त्याग आहे, हा समाज कधी विसरणार नाही. पण याच्यामध्ये आपण कुठेतरी युद्धात जिंकून तहामध्ये हरायच्या परिस्थिती नको करायला. युद्धात आपण जिंकलोय, आपण ते वातावरण तयार केलेलं आहे, मराठा समाज एकसंध करायचं काम केलेलं आहे, समाजाची एकजूट दिसून आली आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये तर जगभरातून मराठ्यांचा पाठिंबा या गोष्टीला मिळतोय. मग
जिथे आपण तहाची वेळ येते, जिथे आपण काही तडजोडी करतो किंवा चर्चांसाठी बसतो, त्या चर्चांमध्ये काही गोष्टी इफेक्टिव्ह असल्या पाहिजे. जसं की महाराष्ट्राच्या विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन घेऊन काही उपयोग नाही, त्यामुळे त्या गोष्टी नको आहेत. किंवा महाराष्ट्रात चर्चा नको आहेत, निवृत्त न्यायाधीश सोडून द्या, त्या तुमच्या समित्या सोडून द्या, कारण समित्यांचे अहवाल यायला काही 1-2 महिन्यात होत नसतं. समित्या गावोगाव फिरतात, गावोगाव ते फॉर्म घेऊन फिरतात. प्रत्येक गावागावातून ते फॉर्म घेऊन त्याचा डेटा कलेक्ट करणं, त्या सगळ्या गोष्टींचं एका छताखाली आणणं हे इतकं सोपं नाही. त्याला कमीत कमी वर्षाचा काळ जातो. मग तसं करत बसलं तर जरांगे पाटील साहेब किती वेळा उपोषण करणार, हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे भविष्यात जेव्हा कधी आता तुम्ही ह्या मुदत संपल्यानंतर सामोरे जाल, चर्चेला सामोरे जाल, त्यावेळेस तुम्ही केंद्रातून तुम्ही काय प्रयत्न करताय, जो प्रश्न काल ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक बसली होती त्यावेळेस विरोधी पक्षांनी म्हणजे विजय वडेट्टीवारांनी किंवा अंबादास दानवेंनी विचारला होता, तोच प्रश्न जरांगे पाटील साहेबांनी त्यांना आताच सांगावं की मला ह्या अनुषंगाने तुम्ही काय करताय त्याची मध्ये मध्ये येऊन मला प्रोसिजर दाखवा. नाहीतर 2 महिन्यानंतर सलग सतत मिळायचं असं काही होऊ शकत नाही. तुम्ही या 2 महिन्यांच्या पिरियडमध्ये ह्या पहिल्या 5 दिवसानंतर तुम्ही ह्या गोष्टी केल्यात, ह्या 5 दिवसात तुम्ही ह्या गोष्टी केल्यात, ह्या 5 दिवसात ह्या गोष्टी केल्यात, हे त्यांच्याकडून मागवा. जर थेट 60 दिवसानंतर तुम्ही त्यांना भेटाल आणि तिथे कार्यपद्धती शून्य झालेली असेल किंवा कार्यवाही शून्य असेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही पाटील साहेब. त्यामुळे 2 महिन्यांचा पिरियड दिल्यानंतर मध्ये 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 ह्यांचे कान टोचले गेले पाहिजेत, नाहीतर उपयोग होणार नाही. एवढा मोठा हा जो लढा उभा केलेला आहे आपण साऱ्यांनी मिळून, साऱ्या लाखो करोडो मराठा बांधवांनी मिळून हा उभा केलेला लढा हा व्यर्थ जाऊ शकतो. सरकारला आपण वेळ दिलीत, खूप चांगली गोष्ट आहे. चला, चर्चेतून गोष्टी सुटतात, पण ती चर्चा हे एक रटाळ चर्चेचं गुऱ्हाळ चालू नये, गुऱ्हाळ चालू नये, अशा प्रकारची पण जबाबदारी आपल्याला घ्यायला हवी. एका मागोमाग एक चर्चासत्र घडतायत, एका मागोमाग एक समित्या बनतायत, अहवाल सादर केले जात आहेत, कागदपत्र जमा केली जात आहेत, या अशा गोष्टी नको. जरांगे पाटील साहेब, आपण उपोषण मागे घेतलात, आपले खरंच धन्यवाद. पण याच्या पुढे जे काही कराल ते मात्र इथून आपल्याला करायला हवं, याची देखील तुम्ही खबरदारी घ्या. कारण आज समाज तुमच्याकडे फार आशेने पाहतोय. जरांगे साहेब फार आशेने पाहतोय. आज जरांगे पाटील म्हटलं तर मराठ्यांचं एक ब्रँड तयार झालेलं आहे, जे आजवर कुणाला करणं शक्य झालं नाही. जरांगे पाटील म्हटलं एका सर्वसामान्य व्यक्तीला मराठ्यांनी ब्रँड केलेलं आहे, त्यात तुमचं क्रेडिट फार मोठं आहे. पण एका सर्वसामान्य व्यक्तीला ज्यावेळेस ब्रँड केलं जातं त्यावेळेस मराठा बांधवांच्या तुमच्याकडनं काही आशा असतात, अपेक्षा असतात. गावोगावचा, खेडोपाडचा विद्यार्थी असेल, एक मराठा बांधव असेल, सर्वजण तुमच्याकडे आशेने पाहतायत. तुम्ही जर काही राजकीय भूमिका भविष्यात कधी घ्यायला जाल तर हा सारा मराठा बांधव तुमच्या पाठून निघून गेलेला असेल, हे देखील आपल्या लक्षात घ्यायला. आपल्या जेवढं देवाचं देवपण टाकीचं घाव सोसल्याशिवाय येत नाही, जेवढं मोठे देवपण तेवढे दगडावर टाकीचे घाव सोसावे लागतात, ते हातोड्याचे घाव सोसावे लागतात. एवढं मोठं तुम्हाला जे नाव, कर्तृत्व मिळालं हे तुमचं स्वतःचं त्याच्यात क्रेडिट आहे, पण हा समाज तुमच्या पाठीशी आहे म्हणून आज आपण आहोत. त्यामुळे समाजाच्या प्रती असलेली ही भावना आपण कधी विसरणार नाहीत. आमच्यासारखे लाखो तरुण तुमच्या पाठीशी आहेत, पक्षपाताच्या भिंतीच्या पलीकडे. पाटील साहेब, तुम्ही ज्यावेळेस हाक द्याल त्यावेळेस लाखोंचा, करोडोंचा तरुण तुमच्या मागे तरुण उभा राहील. पण जोपर्यंत तुम्ही फक्त समाजासाठी म्हणून लढाल, तिथे कुठे राजकारणाचा वास कधी येऊ देऊ नका, कुठेही राजकीय त्या भूमिकांचा वास कधी येऊ देऊ नका. एवढंच मात्र आम्हाला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. आणि मराठा बांधव म्हणून, एक सर्वसामान्य मराठा बांधव म्हणून एक माफक अपेक्षा तुमच्याकडून ठेवूच शकतो. त्या सिद्धार्थ शिंदेंनी सांगितलेल्या त्या गोष्टी मला आज कुठेतरी एक पटायला लागल्या की तुम्ही वेळ वाढवून द्या. माझ्या डोक्यात सतत चाललं होतं की केंद्रातून प्रेशर आणावा, पण केंद्रातून प्रेशर आणणं तितकं सोपं नाही हे आज कळून गेलं. कारण मोदी साहेब ज्यावेळेस महाराष्ट्रात आले त्यांनी एक चकार शब्द काढला नाही, त्याच वेळेस कळालं हे केंद्र किती तुमच्या बाजूने आहे किंवा तुमच्या विरोधात आहे, तेव्हाच कळालं. पण महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर काही नेते असतील, यांचं केंद्रात तेवढं जास्त वजन आहे हे ऐकून होतो की ह्यांचं काहीतरी होईल, हे कुठेतरी प्रेशर आणतील किंवा एखादा वटहुकूम काढतील, अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं होतं. किंवा कमीत कमी सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस याचिका जाईल किंवा एखादी याचिका करतील किंवा हे क्युरिटी पिटिशनवर केंद्र सरकार स्वतःच्या नावाने काही अफिडेव्हिट देईल, असं काही मला वाटत होतं की दोघंही एकत्र मिळून तिथे दिसतील. ते जे चित्र मला वाटत होतं ते मात्र तसं काही घडलं नाही. जरांगे पाटील साहेबांनी तडकाफडकी आपलं उपोषण मागे घेतलं आणि केंद्र आपल्या महाराष्ट्र सरकारला काही वेळ वाढवून दिली. पण ज्यावेळेस ही मुदत संपेल, मात्र त्या मुदत संपायच्या आधीच यांना अशा प्रकारे धारेवर धरावं लागेल की आर या पारची लढाई, आर या पार, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, अगदी ह्या टोकापर्यंतची लढाई. नाहीतर पुन्हा पुन्हा अशी एकजूट दिसणार नाही, नाहीतर पुन्हा पुन्हा अशी एकमूठ दिसणार नाही.
याचं देखील आपण भान ठेवावं. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सगळ्यांनी आपल्या घरात देवघरासमोर साखर ठेवावी आणि जरांगे पाटील साहेबांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांना एक उत्तम आरोग्य लाभो ही देवाचरणी आपण सर्वांनी प्रार्थना करूया. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.